गजाननराव आज रडून रडून त्यांची व्यथा त्यांच्या मुलाला, भूषणला आणि त्यांच्या नातवाला म्हणजे राजवीरला सांगत होते. काय होती माझी चूक? कुठे मी चुकलो? अरे, लहानपणी तुला जन्म दिला, 18-20 दारिद्र्य सहन केलं, परंतु तुला चांगलं शिकवलं, शिकून तुला मोठं केलं, चांगल्या नोकरीला लावलं. आत्तापर्यंत मी सगळं काही तुझ्यासाठी सहन करत आलो आहे. घरात आता कोणत्याही पैशाची कमतरता नाही किंवा कशाचीही कमतरता नसताना देखील तुझ्या बायकोने मला घराच्या बाहेर काढलं. माझ्या मुलीकडे नेऊन सोडते असं म्हणून तिने वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. असं म्हणून तिने तिच्या आईने आणि तिने मिळून मला फसवलं आणि इथे वृद्धाश्रमात आणून सोडलं. मला या सगळ्या गोष्टी तुला सांगायच्या नव्हत्या, परंतु आज नकळत देवाच्या मनात हीच इच्छा असेल म्हणूनच त्याने राजवीरला सहलीच्या निमित्ताने इथं आणलं आणि तुझी, माझी आणि माझ्या नातवाची भेट घडवून आणली. आणि आजही तुम्ही इथे मला भेटायला आले नसते तर भविष्यात मी कधीही तुमच्यापर्यंत पोचलोच नसतो, कारण त्याची तरतूद तुझ्या बायकोने सगळी करून ठेवली होती. आपल्या वडिलांचे हे भावस्पर्शी शब्द ऐकून भूषणला आणि त्याच्या मुलाला खूप राग आला आणि भूषणने आता मनोमन ठरवलंच होतं की बायकोला आता तिच्या चुकीची जाणीव करून द्यायची, म्हणजे तिला देखील कळेल वडील आणि आई हे काय असतात. माझ्या बाबांसोबत जी चुकीची गोष्ट केली, आता त्याची शिक्षा मी तर तिला देणारच आहे. मम्मी, मला सहलीला जायचं आहे. सहलीला जाण्यासाठी हट्ट करणारा छोटा राजवीर आज पूर्ण हट्टालाच पेटला होता. आज सहलीला जाण्यासाठी मम्मी, प्लीज तू काही करून बाबांना सांग ना ग. मला जायचं म्हणजे जायचं आहे. मला दुसरं काहीच कोणाचं ऐकायचं नाही. मम्मी पप्पांना म्हणून हट्ट करून शेवटी राजवीर सहलीला गेला. परंतु सहलीला तो अशा ठिकाणी गेला की तिथे गेल्यानंतर तेथील समोरील दृश्य पाहून आणि तिथे गेल्यानंतर त्याने ज्या व्यक्तीला पाहिलं त्या व्यक्तीची भेट घेतल्यानंतर तो चक्कर येऊन डायरेक्ट रडायला लागला. सर्व टीचर मॅडम लोकांना देखील आता प्रश्न पडला होता, असा अचानक रडायला काय लागला आहे राजवीर? कारण तिथे त्याने ज्या व्यक्तीला पाहिलं होतं तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्याचीच. ती व्यक्ती कोण होती हे आपण कथेमध्ये पाहूया. त्यासाठी संपूर्ण कथा ऐका. गजाननराव प्रतिकूल परिस्थितीत राजवीर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. एका बँकेत ते चांगल्या पोस्टवरती काम करत होते. गजाननरावांची बायको गीता मात्र गृहिणी होत्या. त्या आपलं घर उत्तमरित्या सांभाळत होत्या. गजाननरावांचा आणि गीताताईंचा एकुलता एक मुलगा भूषण जरी गरीब घरामध्ये जन्माला आला असला तरी गजाननरावांनी आणि गीताताईंनी त्याला कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडू दिली नाही. म्हणजे त्यावेळेला प्रत्येक गोष्ट आणून दिली. प्रत्येक गोष्टीचा हट्ट लाड दोघे आई बाबा मिळून आपल्या मुलाचे सर्व करत असे. कारण भूषण हा इतर मुलांसारखा नव्हता. तो अत्यंत हुशार, समजूतदार आणि मळमिळाऊ स्वभावाचा होता. आनंदी जवळच्याच एका गावातील हे गजाननराव आणि गीताताई होते. परंतु नोकरीनिमित्त वास्तव्य पुण्यामध्ये होतं. म्हणूनच भूषण हा लहानाचा मोठा पुण्यातच झाला. लहानपणापासून भूषण प्रत्येक वर्गामध्ये पहिला आला. दुसरा नंबर कधी सोडलाच नाही. अत्यंत हुशार मुलगा असलेला भूषण एक दिवस बाबांना घेऊन मैदानामध्ये फुटबॉल खेळत होता. फुटबॉल खेळता खेळता आकाशातून विमान जाण्याचा आवाज आला आणि भूषणने डोळे वरती करून विमानाला पूर्णपणे पाहत राहिला. दूर दूरपर्यंत जोपर्यंत विमान जात नाही तोपर्यंत तो त्याच्याकडे लक्ष देत होता. आणि विमान गेल्यानंतर भूषण पटकन बाबांना म्हणतो, बाबा
मी पण मोठा झाल्यावर या विमानात बसून दुसऱ्या देशामध्ये जाणार आहे आणि हेच माझं स्वप्न आहे. आपल्या लहानशा 8-9 वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकून गजाननराव खूप वाईट वाटलं. गजाननराव विचारलं, बाळा, तुला तिकडे जाऊन काय करायचं आहे? तेव्हा भूषणने उत्तर दिलं. ते अत्यंत गजाननराव यांच्या कठीण परिस्थितीत हृदयाला लागलं. बाबा, मला दुसऱ्या देशामध्ये जाऊन खूप पैसा कमवायचा आहे आणि लग्न करायचं आहे. पैसा कमवून खूप मोठे होऊन तुम्हाला सांभाळायचं आहे. होय बाबा, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भरपूर पैसा कमावून तुमचा शेवट करणार आहे. आपल्या 9 वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकून गजाननराव खूप भारावून गेले होते. गजाननरावांनी घरी आल्यानंतर आपल्या बायकोला गीताताईंना सांगितलं आपल्या मुलाचे स्वप्न काय आहे. गजाननराव गीताताईंना सांगताना त्यांना आनंद होत होता. विमानात बसायचं आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन खूप पैसा कमवायचा आणि ह्याच आई वडिलांना सांभाळ करायचा. गजाननराव म्हणतात, पहा, आपला मुलगा इतका लहान आहे तरी त्याला किती समजतं. आई बाप त्याला किती प्रिय आहेत, किती जीव आहे आपल्या मुलाचा आपल्यावर. हे शब्द मात्र जगातील कोणतंच सुख यांना जसेच्या तसे आठवत होतं. कारण आज प्रत्यक्षामध्ये असं काही घडलंच नव्हतं. कारण की आजची वेळ होती गजाननराव यांच्यावर आली होती ती फक्त आणि फक्त त्यांचा मुलगा भूषणमुळेच आली होती. हे त्यांना पूर्णपणे कळून चुकलं होतं. कारण की गीताताई जाऊन आता 1 वर्ष पूर्ण झाले होते. गजाननराव आपल्या गावच्या मातीमध्ये जन्माला आले होते. लहानाचे मोठे गावाकडेच झाले असल्यामुळे ते तब्येतीने दणकट असल्यामुळे आयुष्यात ज्यांच्या 60 वर्षापर्यंत त्यांनी बँकेत काम केले. आयुष्यभर एवढं काम केलं होतं, त्यांचा एकही हातपाय कधी दुखला नाही. परंतु एक दिवस अचानक काळाने घाला घालावा आणि त्यांच्या हसत्या खेळत्या कुटुंबातून त्यांच्या बायकोला घेऊन जावं. ही घटना गजाननराव यांच्यासाठी जास्त दुःखाची होती. कारण की अजून भूषण देखील लग्न झालं नव्हतं. पोरगा आहे, लग्नाच्या तरुण वयात आलेला आहे आणि मुलाची आई, जावाई आणि जीवनाच्या अर्ध्या आयुष्यातच सोडून नवऱ्याला बायकोने जावं, हे दुःख गजाननराव यांच्यासाठी खूप अवघड होतं. परंतु गीताताई गेल्यानंतर 6 महिन्यातच भूषणने एका मुलीसोबत प्रेमविवाह केला. प्रेमविवाह केलेले मुलगा त्याच्या जवळची मैत्रीण होती. खूप वेळा भूषणची मैत्रीण म्हणून घरी आलेली होती. भूषणची मैत्रीण ही सानिका सगळ्यांना माहित होती आणि सानिकाला देखील भूषणची मम्मी पप्पा, घरची परिस्थिती हे सगळं त्यांना माहित होतं आणि सानिकाला देखील सगळ्या गोष्टी माहित होत्या. गजाननरावांनी काम करून पुण्यामध्ये एक स्वतःचा फ्लॅट घेतला होता आणि भूषण देखील चांगल्या कामाला लागला होता. IT सेक्टरमध्ये कामाला लागलेला भूषण आता चांगल्या प्रकारे पॅकेज घेत होता. सानिका देखील त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती. सानिका पुण्यातील एका श्रीमंत बापाची मुलगी होती, जिच्या बापाकडे अमाप पैसा, अमाप संपत्ती होती. बापाची एकुलती एक होती. बापाला मुलगा असल्यामुळे खूप लाडात वाढलेली सानिका होती. परंतु नोकरी करण्याचा तिचा हट्ट होता, म्हणून भूषणच्या ऑफिसमध्ये ती नोकरी करत होती. ती स्वभावाने खूप छान होती. बोलण्यात तिचा गोडवा होता. नेहमी चेहऱ्यावर हास्य होतं. पाहता क्षणी तिचे हास्य लगेच समोरच्याला कळत होतं. प्रत्येकाला वाटत होतं सानिका इतकी निर्मळ मनाची आहे, म्हणून भूषणला ती आवडली होती. आणि गजाननराव गीताताईंना देखील कोणताही विचार न करता भूषणच्या पसंतीला होकार दिला आणि सानिकाचं आणि भूषणचं लग्न लावून दिलं. लग्नाला 4 महिने झाले. नंतर सानिकाला दिवस गेले आणि काही दिवसांमध्येच लहानशी पावलं घरामध्ये पडायला लागले. कारण आता गजाननराव आजोबा झाले होते.
भूषण आणि सानिकाला मुलगा झाला होता. सुंदरचा गोंडस राजकुमार दिसत होता, म्हणून नाव राजवीर ठेवलं होतं. नावाप्रमाणेच तो राजकुमार दिसत होता. आजोबांचं आणि त्याचं खूप अतूट नातं होतं. आजोबाला राजवीर वाचून करमत नव्हतं आणि राजवीरला आजोबां वाचून करमत नव्हतं. हे आता भूषणला आणि सानिकाला पूर्णपणे समजलं होतं. याच गोष्टीमुळे सानिकाला गजाननराव यांचा राग करायला सुरुवात केली होती. सानिकाला नेहमीच असंच वाटायचं की राजवीर माझ्यापेक्षा जास्त त्याच्या आजोबांसोबत लळा जडलेला आहे. काही दिवसांनी तो पूर्णपणे आजोबांचा होईल आणि मी एकटी पडेल. ह्याच कारणामुळे सानिकाच्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते. आणि दुसरी गोष्ट ही होती की सानिकाची आई ही सानिकाला तिच्या सासऱ्यांबद्दल नको नको ते काही मनामध्ये भरवत असायची आणि तिच्या सासरच्या बद्दल वाईट साईट बोलून तिच्या मनामध्ये विष पेरायची. परंतु जे सानिकाच्या मनामध्ये होतं ते गजाननराव त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हतं. त्यांना आपल्या भूषणचा मुलगा म्हणून नात्यासाठी कोणतीही आजी आजोबा जीव लावतात, त्याचप्रमाणे ते राजवीरला जीव लावत असायचे. आता सानिका हळूहळू भूषणला देखील सांगायची, तुझे बाबा वाईट आहेत. आपल्या राजवीरला काही एक घाण शिकवतात, वाईट साईट शिकवण देतात आणि त्याला चुकीच्या सवयीमुळे लोक मला नावं ठेवायला लागले आहेत. आपला मुलगा गावंढळ झालेला आता मला अजिबात चालणार नाही. तुझे बाबा एवढे गावंढळ आहे ते घरात राहून राहून मुलाला सुद्धा पूर्ण बिघडू शकतात. सुरुवातीला भूषणचा ह्या गोष्टीला नकार होता, परंतु हळूहळू सानिकाने बोलून बोलून भूषणच्या मनामध्ये ती जागा निर्माण केली होती. आता भूषण देखील बाबांना उलटसुलट बोलत होता. गजाननराव यांना असं वाटत होतं, मुलगा आता असं का अचानक वागायला लागला आहे. ज्या मुलाला लहानपणापासून इतके चांगले संस्कार केले तो असा अचानक कसं काय बदलला आहे. कारण त्यांच्या घरामध्ये पैशाची कोणतीच कमी नव्हती. दोघेही चांगल्या प्रकारे पैसे कमवत असल्यामुळे पैशांवर प्रॉपर्टीवरून कधीच भांडणं होत नव्हते. भांडण फक्त याच गोष्टीमुळे व्हायचं की म्हातारा बाबा घरामध्ये आहे आणि त्याच गोष्टीची अडचण सानिकाला त्याच्या बायकोला होत आहे. कारण गजाननरावांनी सानिकाला कोणत्याच गोष्टीला कधीच नकार दिला नव्हता, परंतु सानिकाला नेहमीच अडचण वाटायची. ती तिची प्रायव्हसी ही मिळत नव्हती, त्यामुळे ती सतत तिच्या म्हाताऱ्या आईबाबांना टोमणे मारायची. जेव्हा सानिकाच्या आईचा फोन आला तेव्हा सानिकाच्या आईने विचारलं, तुझे सासरे काय करत आहे. त्यावेळेला सानिकाने सांगितलं, काय नाही, राजवीर आणि ते खेळत आहे. सानिका बाळा, तुझ्या सासऱ्याने आता तर कहरच करून ठेवला आहे. सतत 24 तास त्या राजवीरच्या अवतीभोवती फिरत असतात. सतत राजवीर राजवीर करत आहे आणि त्याला गावठी गावंढळ बनवून ठेवलेला आहे. आता तुझ्याकडे कोणताही पर्याय मार्ग आज राहिलेला नाही. तू आता एक काम कर, मी जे सांगते तेच कर, त्याशिवाय तुझी आणि तुझ्या सासऱ्याची सुटका होणारच नाही. आई सांग ना ग, मी काय करू. आयुष्यभर फक्त या म्हाताऱ्याला सांभाळत राहू का. मला माझी एकही अशी प्रायव्हसी एकांतात करता येत नाही किंवा मला प्रायव्हसी मिळत नाही. प्रत्येक वेळी म्हातारा सासरा मध्ये मध्ये लोडबुड करत असतो. एकदाच मरत का नाही काय माहिती. आणि देव पण अशा लोकांना जास्त दिवस का जगू देतो काय माहित. खायला कहार आणि भुईला बहार आहे. आणि भूषण देखील जास्त काही मनावरती घेत नाही. ठीक आहे बाळा, नको चिडचिड करूस. आता मी जे काही सांगते तेच तू कर. सानिकाच्या आईने जे करायचं ते सानिकाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि दुसऱ्या दिवशी सानिकाने जेव्हा गजाननराव यांना राजवीर सोबत खेळत होते तेव्हा गजाननराव यांना आवाज दिला, लवकर इकडे या, आपल्याला काम आहे. राजवीर सोबत खेळणं आणि त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करणे सोडून दुसरं काही जमत नाही का तुम्हाला. तिकडे टाइमपास करत बसू नका, लवकर इकडे या. पुढे आता दसरा दिवाळी आलेली आहे आणि तुम्ही फक्त टाइमपास करून काही घरातली कामे उरकणार नाहीत.
मला देखील दिवसभर ऑफिसमध्ये कामं करावी लागतात आणि कामवाली ठेवून ठेवून पैसे किती खर्च करावे लागतात हे आता तुम्हाला माहीतच आहे. कारण मी या महागाईच्या जमान्यामध्ये आता भरकटत परवडत नाही. म्हणूनच मी 1 महिन्यापूर्वीच कामवाली आधी काढून टाकली आहे आणि घरातील आता प्रत्येक कामाची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. गजाननरावांनी सुनेचे एवढे बोलणे ऐकल्यानंतर गजाननराव उठले आणि सुनेला सांगितलं, सुनबाई, तू काय टेन्शन घेत आहे? बोल, मी काय करायचं ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. देवाच्या कृपेने आपल्याला सर्व काही आहे आणि तुझा सासरा अजून भक्कम आहे काम करण्यासाठी. आणि कामवाली ठेवायची असेल तर मला सांग, मी पैसे देतो तिचे. गजाननराव हे बँकेमध्ये कामाला होते, त्यामुळे त्यांना रिटायर झाले तरी देखील पेन्शनचे पैसे मिळत होते. पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. परंतु सानिकाला तिच्या वयोवृद्ध म्हाताऱ्या सासऱ्याला घरात ठेवायचंच नव्हतं, कारण त्यांचीच तर मोठी अडचण तिला होत असायची. परंतु नवऱ्याला सांगावं तर नवऱ्याचं म्हणजे भूषणचं त्याच्या वडिलांवरती खूप प्रेम होतं. त्यामुळे भूषण एक देखील त्याच्या वडिलांच्या बाबतीत शब्द ऐकून घेत नसायचा. त्यामुळे सानिका एवढी दृष्टपणे तिच्या म्हाताऱ्या सासऱ्यांसोबत वागत होती. एवढं सगळं असून देखील गजाननराव त्यांच्या सुनेला सानिकाला म्हणतात, सानिका, तुला एकटीला भरपूर काम करावं लागतं ना. मी देखील तुला आत्तापासून कामामध्ये मदत करेन. तू अजिबात घाबरू नकोस. सांग, काय काम करायचं आहे? तेव्हा सानिकाने सांगितलं आहे, आज घरातले सगळे फॅन तुम्ही पुसून काढा, साफसफाई करा. गजाननराव यांनी विचार केला, हे माझं काम आहे का? अगो, आता म्हातारा माणूस झाले. चुकून जर फॅन साफ करताना मी पडलो तर माझा हातपाय मोडेल, तर ते आता नीट होणार आहे का? ह्याच अवघड काम तुम्हाला देण्यापेक्षा दुसरं काहीतरी काम दे, ते मी करतो. परंतु सानिकाने सांगितलं, नाही बाबा, तुम्ही पडणार नाही. तुम्ही जपून ते फॅन साफ करून घ्या आणि हेच काम करायचं आहे आज, आणि तुम्हाला ते कोणत्याही परिस्थितीमध्ये करावंच लागणार आहे. गजाननराव यांनी विचार केला, सुनकाई आज माझं ऐकणार नाही आणि तिने आज ठरवलं म्हटल्यानंतर मी केलं नाही तर ती उगाचच भांडण करीन आणि भूषण सोबत भांडण तिच्या माहेरी निघून जाईल. गजाननराव यांनी फॅन पुसायला सुरुवात केली. घरामध्ये 3 फॅन असल्यामुळे 2 फॅन साफ करून झाल्यानंतर ज्यावेळी 3रा फॅन साफ करायला गजाननराव खुर्चीवरती चढले तेव्हा त्यांचा पाय सटकून शिडीवरून खाली पडले. खाली पडल्यानंतर त्यांच्या कमरेला आचका बसला आला, त्यामुळे त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला. गजाननराव मोठमोठ्याने ओरडत होते, वाचवा वाचवा. परंतु सानिका ही आधीच पार्टी करण्यासाठी राजवीरला घेऊन तिच्या मैत्रिणींसोबत कॅफेमध्ये गेली होती. घरात कोणीही नव्हतं आणि फ्लॅटमधून बाहेर आवाज देखील जात नव्हता. 3 तास गजाननराव तसेच खाली पडून होते. त्यांना जागेवरून उठता देखील येत नव्हतं. जेव्हा भूषण घरी आला आणि भूषणने पाहिलं तर त्याचे बाबा असे खाली पडलेले आहे आणि रडून रडून त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आलेलं आहे. तेव्हा भूषणने पळत जाऊन गजाननराव यांना उठवलं, पाणी दिलं, परंतु गजाननरावांनी उठता देखील येत नव्हतं. लगेच भूषणने गजाननराव यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना समजलं की गजाननराव यांचा एक पाय फ्रॅक्चर आहे. तोपर्यंत सानिका देखील पार्टी करून घरी आली होती. परंतु भूषणने मात्र सानिकाला खूप सुनावलं, तुला कळत नाही का, बाबा म्हातारे झाले आहेत आणि बाबांना एवढ्या शिडीवरून चढून तू फॅन साफ करायला लावलं. दुसरं कोणतंही काम का नव्हतं का तुला बाबांना देण्यासाठी? परंतु त्यावेळी मात्र भूषणला सानिकाचा खूप राग आला होता, कारण अशा पद्धतीने आईला बाबांना त्रास देणे त्याला देखील पटत नव्हतं. कारण किती केलं तरी कसं असलं तरी ते भूषणचे बाबा होते आणि हीच गोष्ट सानिकाला नेहमी खटकत असायची. आता मात्र गजाननराव त्यांची प्रत्येक गोष्ट ही जागेवर करायला लागायची
आणि ती देखील जास्तीत जास्त सानिकालाच. आता सानिका सतत चिडचिड करायची आणि आईला सांगायची, आई काय प्लॅन सांगितला, काय करून ठेवले तू माझ्या सासऱ्याचं, आता सगळं मलाच भोगावं लागत आहे. का अशा चुकीच्या पद्धतीने तू मला वागायला लावलं. आता बघ, भूषणला देखील माझा राग आलेला आहे, तो देखील माझ्यासोबत नीट वागत नाही. त्याच वेळी सानिकाच्या आईने सांगितलं, बाळा चिडू नकोस, आता तुला असा एक प्लॅन सांगते की त्यामुळे तुझा सासरा कायमस्वरूपी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे. परंतु सानिकाने सांगितलं आहे, आता बस झाले तुझे प्लॅन, मला काहीच सांगू नको आणि चुकीच्या मार्गाने वागण्याचं कोणतीच गरज मला वाटत नाही. कारण आता कितीही प्लॅन करून काही करून झाले आहेत आपले, आणि एवढं सगळं करून देखील माझा सासरा इथेच आहे ना, त्याला तरी काहीच झालं नाही. परंतु मला मात्र काम तो वाढून ठेवला आहे. नको सांगू, आता मला तुझे प्लॅन काहीच ऐकायचे नाही. नाही बाळा, आता हा शेवटचा असा प्लॅन आहे, तो तू एकदा केला की तुझे सासरे कायमचे ढगात जाणार आहे. आई काय बोलते, त्यांना मारण्याची मी रिस्क घेणार नाही, मला हे पाप नाही करायचं. अगं बाळा, त्यांना मारायचं नाही, आधी प्लॅन तर ऐकून घे तू. ठीक आहे आई, सांग. सानिकाच्या आईने सांगितलं, हे बघ बाळा, आता तुझा सासरा बऱ्यापैकी म्हातारा झालेला आहे, ऑकरवर तर चालत आहे, काठीचा आधार घेऊन त्यांना एकट्याला चालता येत आहे. त्यामुळे तू आता तुझ्या म्हाताऱ्या सासऱ्यांना सांग, नाशिकच्या तुमच्या मुलीचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं आहे की बाबांना आता तिकडे पाठवून दे, काही दिवस ते गावी राहिले की वातावरण बदललं की ते पूर्वीसारखे बरे होतील. आणि भूषणला देखील माहित आहे भूषणची बहीण म्हणजे गजाननराव यांची किती काळजी घेते आणि कशा प्रकारे घेते ते. भूषण देखील तुझ्यावरती विश्वास ठेवेल आणि तुझा सासरा देखील तुझ्यावरती विश्वास ठेवेल की खरंच त्यांच्या मुलीने त्यांना बोलवलेलं असन. कारण तुझा सासऱ्याकडे काय फोन नाही, काही नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तू प्लॅन कर आणि त्यानंतरला तुझ्या म्हाताऱ्या सासऱ्याला घरातून बाहेर काढल्यानंतर तू तुझ्या म्हाताऱ्या सासऱ्याला नाशिकच्या बसमध्ये बसवून देण्यासाठी जा आणि भूषणला सांग की मी जाते म्हणून बाबांना बसवून देण्यासाठी. तिकडे बसमध्ये बसून देण्यासाठी गेल्यानंतर त्या बसमध्ये बसून न देता तू स्वतः त्यांना एका वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडून दे आणि तिथे जाण्यासाठी आधीच मी सर्व व्यवस्था करून ठेवते बाकीची. आईचा प्लॅन हा तर सानिकाला खूप आवडला होता आणि त्या प्लॅन नुसारच वागण्याचं त्यांनी ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सानिकाने भूषणला सांगितलं, भूषण आता बऱ्यापैकी बाबांची तब्येत चांगली झाली आहे आणि सकाळी नाशिकच्या ताईचा मला फोन आला होता. ताईने सांगितलं आहे की बाबांना तिकडे पाठवून दे, गावच्या वातावरणात त्यांची तब्येत जरा सुधारेल आणि त्यांना तिकडे जरा मोकळेही वाटेल. तुझं काय मत आहे भूषण? परंतु भूषणने सांगितलं, नको बाबा, आपल्याच इथे राहू दे, इथे राहिले तर लवकर बरे होतील. परंतु सानिकाने समजावून सांगितल्यानंतर भूषणने देखील हो म्हणाला. ठीक आहे, बाबांची जर इच्छा असेल तिकडे जाण्याची तर मग ठीक आहे, माझा देखील त्याला नकार नाही. सानिकाने हीच गोष्ट तिच्या सासऱ्यांना देखील सांगितली होती. गजाननराव देखील तिकडे जाण्यासाठी तयार झाले. ठरवल्याप्रमाणे सानिकाने गजाननराव यांना तयार केलं आणि भूषणला देखील तयार करून राजवीरला शाळेत सोडून सानिका गजाननराव यांना घेऊन सोडवायला निघाली. परंतु नाशिकला नसून ती वृद्धाश्रमात सोडवायला निघाली. वृद्धाश्रमात जाण्याआधी सानिकाच्या आईने तिकडे गजाननराव यांची सगळी व्यवस्था केली होती. आणि जेव्हा सानिका गजाननराव यांना घेऊन गाडीमध्ये बसून जात होती त्यावेळेस गजाननराव यांनी त्यांना विचारलं, अगं सानिका, हा तर मला नाशिकचा रोड वाटत नाही ग. त्याच वेळी सानिकाने सांगितलं, बाबा आता तुम्ही जास्त काही बोलू नका, जिकडे तुम्हाला मी सोडवायला चाललेली आहे तिकडे परत घरी येण्याचा विचार देखील तुम्ही करू नका आणि तिकडे गेल्यानंतरला जास्त काही न बोलता तिकडे गुपचूप तुमचं पुढचं जीवन जगायचं. आणि जर तुम्हाला ही गोष्ट मान्य नसेल तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही,
गजाननराव यांना त्यांच्या सुनेची खूप भीती वाटत होती. त्यांच्या सुनेने सानिकाने स्वतः ड्रायव्हरला सांगितलं, गाडी जरा फास्ट चालवा, लवकरात लवकर मला तिथे या म्हाताऱ्याला सोडून परत घरी यायचं आहे, कारण राजवीर केव्हाही शाळेतून घरी येऊ शकतो आणि हीच गोष्ट जर राजवीरला समजली तर राजवीर माझ्यापासून कायमचा तुटेल. ड्रायव्हरने आता गाडी फास्ट चालवायला लागली आणि 2 तासाच्या आधीच गाडी वात्सल्य वृद्धाश्रमाच्या बाहेर जाऊन उभी राहिली. सानिकाने गजाननराव यांची बॅग घेऊन आतमध्ये वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवली आणि मॅनेजरला सांगितलं की हा म्हातारा मेला तरी आम्हाला कळून देऊ नका, इथेच त्याचं श्राद्ध घालून कायमची कटकट संपवून टाका. आणि असं बोलून गजाननराव यांना धमकी देऊन सानिका ड्रायव्हर सोबत पुन्हा घरी आली. आता भूषणला देखील असंच वाटत होतं की त्याचे बाबा गजाननराव हे त्याच्या ताईकडे सुखरूप आहे. राजवीरला देखील असेच वाटत होतं, आजोबा लवकरात लवकर बरे होऊन माझ्याकडे खेळण्यासाठी परत येतील. असेच मध्ये 2-3 महिने निघून गेले. राजवीरला मात्र आता खूप त्याच्या आजोबांची म्हणजे गजाननराव यांची आठवण येत होती. भूषणला देखील त्यांच्या बाबांची आठवण येत होती. परंतु सानिका मात्र आनंदाने जीवन जगत होती. राजवीर सतत भूषणला आणि सानिकाला सांगत होता की तुम्ही लवकरात लवकर नाशिकच्या आत्याकडून आपल्या आजोबांना घेऊन इकडे या राहण्यासाठी. मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत, मला त्यांच्याशिवाय नाही करमत. राजवीर आपल्या आजोबांसाठी खूप हट्ट करत होता. भूषण मात्र राजवीरची सगळी इच्छा पूर्ण करत असायचा. त्याला देखील असं वाटत होतं, आता खूप दिवस झाले बाबा तिकडे राहिलेत, आता बाबांना घरी आणावं. म्हणून भूषणने राजवीरला प्रॉमिस दिलं होतं. परंतु मध्ये शाळेची सहल निघाल्यामुळे सहलीला जाण्यासाठी हट्ट धरून बसलेला राजवीर आपल्या मम्माला आणि डॅडीला हट्टच करत होता. मला सहलीला जायचं आहे. राजवीरची मम्मा सानिका नको नको म्हणत असताना हट्टाला पेटलेला राजवीर आपल्या डॅडीला हट्टच करत राहतो आणि भूषणने देखील त्याच मुलाच्या हट्टाला होकार देऊन त्याचा हट्ट पूर्ण केला. सानिकाला मात्र माहित नव्हतं की राजवीरची सहल कुठे कधी जाणार आहे. मात्र भूषणला माहित होतं. सरांनी भूषणला सांगितलं होतं की आम्ही मुलांना घेऊन एका वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी जात आहेत. मात्र ही गोष्ट भूषणने सानिकाला सांगितलीच नाही. मुलांसोबत एका पॅरेंट्सला म्हणजे विद्यार्थ्याच्या आईला किंवा बाबांना येण्यासाठी सांगितले होते. म्हणूनच राजवीर सोबत भूषण हा सहलीला निघाला. कारण की सानिकाने आधीच भूषणला सर्व काही सांगितले होते. राजवीरला सहलीला पाठवू नकोस आणि त्या सोबतच जाण्यासाठी मला टाइम नाही. परंतु भूषणने राजवीरला सहलीला पाठवण्याची परमिशन दिली असल्यामुळे भूषणला त्याच्यासोबत स्वतः जावं लागलं. सगळे खूप आनंदामध्ये सहलीला निघाले होते. राजवीर देखील खूप आनंदामध्ये होता. आपल्या बाबांसोबत गप्पा टप्पा मारत आनंद घेत निसर्गाचं गोड नयनरम्य दृश्य पाहत पाहत त्यांची पिकनिक ही वात्सल्य वृद्धाश्रमाच्या बाहेर येऊन थांबली होती. सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगितलं होतं की तेथील दृश्य पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांना खूप वाईट वाटेल. परंतु मुलांनो, तिथे तुम्हाला भेटायचं आहे अशा लोकांना की ज्या लोकांना भेटल्यानंतर तुम्हाला तुमच्या आई वडिलांची किंमत कळणार आहे आणि त्यामधून तुम्ही काय काय बोध घेणार आहे ते देखील आम्हाला सांगा. असे सगळे विद्यार्थी पालक वृद्धाश्रमामध्ये पोहोचले आणि प्रत्येक माणसाला भेटत होते. तेथील प्रत्येक माणसाच्या म्हाताऱ्या वृद्ध माणसाच्या आई बाबांची व्यथा जाणून घेत होते. परंतु तिथे गेल्यानंतर राजवीरला आपल्या आजोबांची खूप आठवण येऊ लागली आणि त्यांनी तिथे गेल्यानंतर बाबांना हट्ट धरायला सुरुवात केली की बाबा, मला तिथे थांबायचं नाही, मला माझ्या आजोबांकडे जायचं आहे, चला पटकन आपण आजोबांना घरी घेऊन येऊया. परंतु त्या क्षणी राजवीरला, बेटा आता आपण इथे आलो तर तो तेथील आजी आजोबांना भेटून घे आणि संध्याकाळी आपण नाशिकला आजोबांना आणण्यासाठी जाऊया. ठीक आहे म्हणत राजवीर तेथील आजी आजोबांना म्हाताऱ्या वृद्ध माणसांना भेटण्यासाठी गेला. एका झाडाच्या खाली खुर्चीवर
पाठमोळी बसलेले आजोबा आणि त्या आजोबांना पाहून निरखून पाहणारा राजवीर. हातात धरलेल्या बाबांचा हात सोडत राजवीर खूप धावत पळत सुटला त्या आजोबांकडे. भूषण आवाज देत होता, राजवीर थांब थांब. परंतु राजवीरने सांगितलं, नाही बाबा, मला आजोबा दिसले आहेत. अरे राजवीर बेटा, आपले आजोबा नाशिकला गेले आहेत. ते तुला आजोबा नाहीयेत. तू दुसरं कोणाला तरी पाहिलं असेल. बेटा थांब, इतकं धावू नकोस, पडशील तू. परंतु राजवीरने सांगितलं, नाही बाबा, ते माझेच आजोबा आहेत. भूषणला आता कळत नकळत राजवीरला काय झालं आहे. जिकडे तिकडे आजोबा आजोबा का करत फिरत आहे. राजवीर पळत गेल्यामुळे भूषण देखील राजवीरच्या पाठीमागे धावत होता. राजवीरने गजाननरावांना पाठीमागून मिठी मारली आणि विचारलं, आजोबा तुम्ही इतके दिवस मला सोडून इथे का राहत होता. आजोबा तुम्ही मला का सोडून राहता. आणि आपल्या नातवाचे राजवीरचे हे शब्द ऐकून गजाननराव यांच्या डोळ्यांतून डोळे भरून आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. माझा नातू राजवीर इथे कसा आला. तेव्हा गजाननराव यांनी डोळे भरून राजवीरला पाहिले आणि एक घट्ट मिठी मारून जोरात हंबरडा फोडून रडू लागले. तेव्हा भूषणला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता, कारण तिथे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचेच बाबा गजाननराव हे होते. त्याला खूप मोठा धक्का बसला ह्या गोष्टीचा, की त्याला बायकोने सानिकाने सांगितलं होतं की त्याचे बाबा नाशिकला बहिणीकडे गेले आहेत. मग त्याचे बाबा इथं वृद्धाश्रमामध्ये कसे काय. भूषणने देखील कळत नव्हतं. पळत जाऊन आपल्या बाबांना मिठी मारली आणि रडू लागला. शांत झाल्यानंतर भूषणने विचारलं, बाबा तुम्ही इथे असे काय आले आणि किती दिवसांपासून तुम्ही इकडे आहेत. आता खरं खरं सांगा. ज्यावेळी गजाननरावाने सांगितलं, भूषण बेटा मी तुला सांगतो, परंतु तू मला आधी प्रॉमिस दे. यानंतर मी जे काही सांगेल ते तू फक्त ऐकून घेशील, परंतु सुनबाईला रागवणार नाही. भूषणने सांगितलं, नाही बाबा, मी कोणतेही वचन ऐकण्याआधी देऊ शकत नाही. आता भूषणला पूर्णपणे कळून चुकलं होतं की जे काय झालं आहे त्यामध्ये सानिकाने काहीतरी केलं आहे. जेव्हा गजाननराव यांनी सांगितलं की भूषण बेटा, मला सुनबाईने सांगितलं होतं की तुझ्या बहिणीकडे सोडते, परंतु तिने ताईकडे न सोडता तिने आणि तिच्या आईने मिळून सर्व प्लॅन करून मला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं, कारण त्यांना मी त्या घरामध्ये राहायला नको होतं. यामुळे तुझ्या बायकोला प्रायव्हसी मिळत नव्हती आणि राजवीर देखील माझ्यासोबत नेहमी राहत असल्यामुळे तिला आणि तिच्या आईला हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. म्हणूनच तिने सुनेच्या आईने मिळून माझी, राजवीरची आणि तुझी ताटातूट केली आणि मला इथे वृद्धाश्रमामध्ये आणून टाकलं. बाबांची ती अवस्था पाहून राजवीर आणि भूषण दोघे मिळून खूप रडत होते आणि राजवीरने आता एक निर्णय घेतला होता. ज्या आईने माझ्या म्हाताऱ्या आजोबांची अशी अवस्था केली आहे तिला मी सोडणार नाही. भूषण आजोबांना घेऊन घरी गेला आणि घरी गेल्यानंतर राजवीरने सांगितलं, मम्मा आजोबा केव्हा येणार आहे. तेव्हा सानिकाने सांगितलं, राजवीर बेटा, आजोबा नाशिकच्या आत्तूकडे गेला आहे. मला देखील माहित नाही ते केव्हा येतील. तेव्हा अचानक भूषण गजाननराव यांना घेऊन घरामध्ये आला. तेव्हा सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि आतमध्ये आल्यानंतर भूषणने तारदेशी सानिकाच्या एक मुस्काटात मारली. हा धक्का सानिकासाठी खूप मोठा होता, परंतु यापेक्षाही दुसरा मोठा धक्का म्हणजे राजवीरने दिला होता. आई, आजपासून तुझं आणि माझं कोणतंही नातं नाही. तू आणि त्या आजीने मिळून खूप चुकीची वागणूक केली आहे माझ्या आजोबांसोबत. ज्या आजोबांनी मला संस्कार दिले, लहानाचं मोठं गोष्टी सांगून केलं, मला सांभाळलं, तिचा लळा लावला, प्रेम ममता जे काय होतं ते सर्व दिलं. माझ्यासाठी काय चांगलं ही प्रत्येक गोष्ट त्यांनी मला दिली होती आणि माझा प्रत्येक लाड पुरवलं होता. काय केलं होतं त्या म्हाताऱ्या आजोबांनी तुझं एवढं वाकडं की तू त्यांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं. आज जर मी सहलीला बाबांना घेऊन तिकडे गेलो नसतो तर माझे आजोबा मला आयुष्यात परत कधीच भेटले नसते आणि या सगळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तू आहेस. मम्मा, आई या नावाला तू कलंक आहेस. आजपासून तुझा आणि माझा कोणतंही नातं नाही. माझं फक्त नातं आजोबांजवळ आणि पप्पांसोबत आहे.
राजवीरचं बोलणं जेव्हा सानिकाने ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. हृदयावरती लाखो बाण येऊन टोचत होते. अशा प्रकारे तिला जखमा देत होते. परंतु आता तिच्याकडे दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नव्हता. आता तिला पूर्णपणे कळून चुकलं होतं की मी चुकलो आहे. भूषणने देखील तिला धक्का मारून घराच्या बाहेर काढली होती. आता सानिकाची इतकी वाईट परिस्थिती झाली होती की तिकडे मायरी आई वडील देखील तिला घरामध्ये घेत नव्हते. कारण वहिनीने तिच्या स्पष्टपणे सांगितलं होतं. सानिकाच्या वहिनीने तिला स्पष्टपणे सांगितलं आहे, स्वतःच्या सासऱ्याला म्हाताऱ्याला सांभाळता आलं नाही आणि इतर दुसऱ्यांच्या घरात लुडबुड करायला आली आहेस. निदान मी तरी तुमच्यापेक्षा 100 पटीने चांगली आहे. तुमच्या आई वडिलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करत आहे. तुम्हाला आमच्या ह्या घरामध्ये आश्रय मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही इथून चालते व्हा. सानिकाच्या वहिनीने तिला घराबाहेर काढून दिले होते. आता सानिकाकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं. कारण नवऱ्याने सुद्धा तिला घराबाहेर हाकललं आणि तिकडे आई वडिलांनी सुद्धा. आता सानिकाच्या वाईट कर्माचं फळ तिला मिळालेलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सानिकाच्या आईमुळे आणि सानिकाच्या वागणुकीमुळे सानिकाचा संसार उद्ध्वस्त झाला होता. आणि भूषणने आणि राजवीरने आजोबा गजाननराव यांना वृद्धाश्रमामध्ये टाकल्यामुळे सानिकाला जी काही शिक्षा दिली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि राजवीरने आपल्या आईसोबत जे काय नातं होतं ते पूर्ण तोडून टाकलं होतं आणि सांगितलं होतं, अशी आई असण्यापेक्षा ती नसलेली बरी. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.